राधानगरी. राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याचे मुख्य गाव. खुद्द राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि याच ठिकाणी कोल्हापूर आणि आजूबाजूच्या गावची तहान भागवणे राधानगरी धरण. संपूर्ण भाग जैवविविधतेने नटलेले असून निसर्गाची उधळण केलेले ठिकाण. साप, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मिळ फुले आदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे ठिकाण. राधानगरीमध्ये राजश्री शाहू महाराज यांचे शिकारीसाठी म्हणा किंवा राधानगरी धरण बांधकाम देखरेखीसाठी येणे जाणे होत असे. राधानगरीला शाहू महाराज यांचा मोठा सहवास लाभला आहे. हत्ती महलमध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीलाच एक मंदिर दिसेल. त्या मंदिरामध्ये गणपतीजी व हनुमानाची मूर्ती आहे. हत्ती महल या वास्तूची निर्मिती शाहू महाराजांच्या काळात झाली. हत्ती महल म्हणजे हत्ती ठेवण्याची किंवा खेळण्याची साठमारीची इमारत. प्रत्येक कोपरा एकमेकाशी काटकोनात जोडणारी भव्य अशी इमारत. संपूर्ण इमारत ही दगडी बांधकाम करून दुमजली बांधली आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लोखंडी पॅनेलवर भाजी विटांच्या सहाय्याने झिगझॅग पद्धतीने बांधलेला स्लॅब, जो वास्तुकलेचा एक आदर्श उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. या इमारतीला एकूण 12 खोल्या पाहायला मिळतात. वरच्या बाजूला प्रेक्षक बसण्याची व्यवस्था केलेली दिसून येते. आता सध्या राधानगरी येथील हत्तीमल या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी मला एक गोष्ट आढळली ती तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी खूप सारे एकसारखे दगड जे लांबीला आणि गुळगुळीत केले आहेत. आता त्याच्या मागचे कारण काय आहे ते समज नाही, बरं तुम्हाला मी ते दाखवतो. त्याचा मागचा उद्देश काय असेल असे दगड बनवण्याचा, तर तुम्हाला जर त्याबद्दलची माहिती असेल तर नक्की कमेंट करा. काही दगडांच्या वरती नंबरिंगसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आता काय झालं आहे की बरेच तुकडे झालेले आहेत. त्यामुळं एक अखंड दगड सापडणं मुश्किल आहे, कारण प्रत्येक या ठिकाणी आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात इथे दगड सापडतात आणि त्याच्यावरती लिहिलेसुद्धा आहे काहीतरी. काही दगडांवरती डॅमची नावं पाहायला मिळतात. ही दगड डॅम बांधण्याच्या उपयोगासाठी येत असतील असा अंदाज येतो. आता आपण इमारतीचा दुसरा मजला पाहूया. सध्या ही वास्तू संवर्धनाची आस लावून आहे. या वास्तूकडे कोणाचे लक्ष नाही, पूर्णपणे दुर्लक्षित अशी ही वास्तू आज बनून राहिली आहे. तर मित्र, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन जर या इमारतीबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सना याची माहिती होईल.